नाशिक शहर हे मिसळसाठी सर्वीकडे प्रसिद्ध आहे। अनेक लोक या ठिकाणी खास मिसळ खाण्यासाठी देखील येत असतात। अनेक ठिकाणी मिसळचे प्रकार देखील आहेत, परंतु नाशिकमध्ये पहिल्यांदा नॉनव्हेज प्रेमींसाठी कृष्णकांत कोथमिरे यांनी मटन मिसळ चालू केली आहे। आपल्या 100 वर्षाच्या इंग्रजांच्या काळापासून मिळालेला खाटीक हा वारसा पुढे चालवत त्यांना मटन मिसळ चालू करण्याची कल्पना सुचली आणि ती कशी सुचली हे आज आपण बघणार आहोत। आमचे वडील कृष्णकांत नानासाहेब कोथमिरे, त्यांचा मुलगा सुनील कृष्णकांत कोथमिरे। आम्ही मूळचे मटन व्यावसायिक, म्हणजे हा वारसा आम्हाला आमच्या आजोबा, त्यानंतर माझे वडील, त्यानंतर आम्ही सर्व भाऊ आणि त्याच्यानंतर आमचे मुलं हे आज तगायत मटन व्यवसाय सांभाळत आहे। आता मटन व्यवसाय हा आमचा 100 वर्षापूर्वी जुना व्यवसाय आहे। हा जुना व्यवसाय चालवत असताना बऱ्याच वेळा आम्ही वडिलांच्या जेव्हा मदतीला जायचो नॉनव्हेजच्या दुकानात मटन तोडायला, तर त्यावेळेस गिऱ्हाईक आम्हाला सांगायचं का तुम्ही आम्हाला वजडी खाऊ घाला, तुम्ही आम्हाला मुंडी खाऊ घाला, पाया खाऊ घाला, किंवा तुमच्या घरी कारणाचं जेव्हा मटन बनतं तेव्हा जेवायला बोलवा, त्यात हे सर्व मिक्स असतं। तर हे खूप ऐकल्यानंतर आमच्या वडिलांना एक कल्पना सुचली, अरे हे सर्व आपण गिऱ्हाईकांना जर बनवूनच दिलं तर, कारण की हे सर्व खायची गिऱ्हाईकांची इच्छा आहे पण त्यांना घरी बनवता येत नाही, तर हे बनवून दिलं तर चालेल का? तर मी म्हटलो ठीक आहे पप्पा, तुमची इच्छा आहे तर आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहेत। मग आम्हाला अशी कल्पना सुटली आणि आम्ही हे हॉटेल सुरू केलं। बरं, ह्या हॉटेलमध्ये आम्ही जे सुरू केलं तर त्यात याला मिसळच का नाव दिलं, तर त्याच्याही मागचे एक छान रिझन आहे। ते रिझन म्हणजे असं का मटणाचे सर्व पार्ट मी ह्या थाळीत घेतले। बरं, त्या थाळीत पार्ट घेताना, मटणाचे सर्व पार्ट घेताना त्यात प्रत्येक ह्याच्यात काही ना काहीतरी मिक्स केलं, त्यामुळं मी याला मिसळ नाव दिलं। उदाहरणार्थ मी वजडी घेतली तर वजडीत नाळ मिक्स केले, म्हणजे नाळ वजडी झाली। ओके, त्यानंतर मुंडी घेतली तर मुंडीमध्ये मटण मिक्स केलं, मटण मुंडी मसाला केला त्याचा। खोपीस घेतलं तर खोपीसमध्ये कलेजा मिक्स केला, कलेजा खोपीस केलं त्याला। आणि पाय हे सिंगल होते तर मग मी त्यांना भाजून घेतलं आरावर, तर मग ते आरावर भाजल्यामुळे भाजलेले पाय खायलाही मिळतात आणि त्याचं सूपही मिळतं। मग ह्या सर्वाची अशी मिक्स डिश तयार केली, म्हणून त्याला मिसळ नाव दिलं। आता मटण मिसळ हे आम्ही सुरू करायचं ठरवल्यानंतर सर्वात मोठं काम होतं, वजडी ही कोणाला बनवता येत नाही, ती साफ करणं फार अवघड काम असतं। आता आम्ही ह्या व्यवसायात पारंगत असल्यामुळे ते आम्हाला सोपं होऊन गेलं, कारण आमच्याकडे ती आयडिया होती। त्या आयडियाने आम्ही वजडी एकदम स्वच्छ करून घेतली, त्यामुळे आम्ही ग्राहकांच्या मनात उतरलो। आणि वजडीनंतर तसंच मुंडी आणि मटण मसाला हा जो बनवला हा सुद्धा ग्राहकांना फार आवडल्यामुळे ग्राहकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला। आणि आज आमच्या दुकानला इतक्या अल्प काळात इतका छान प्रतिसाद आहे का रविवारी आमच्याकडे 2 ते 3 वेळा 4 तासामध्ये वेटिंग असते। ही वेटिंग फक्त एवढ्यामुळेच असते का ग्राहकांचं समाधान होतं, त्यामुळे ती आमची वेटिंग असते। ही आमची मटन मिसळ प्लेट आहे। या मटन मिसळ प्लेटमध्ये वजडी फ्राय, मटन मुंडी मसाला, पाया सूप आणि कलेजा खोपीस आणि एक पोळी किंवा पाव, दोघींपैकी एक हे ऑप्शन येते की आपली मटन मिसळ प्लेट रेडी आहे। ह्या मटन मिसळची प्राईस आपली फक्त 160 रुपये आहे।